Mr. Ranjit Gandhi. He is an advocate, legal entrepreneur, and legal educator from Maharashtra, India. He is practicing in Supreme Court of India and all high courts of India. He is associated with RG Legal Support Services and Legal Infotainment Private Limited, working to make legal knowledge accessible to the public through legal awareness, consulting, and infotainment initiatives. A practicing lawyer with decades of experience, he is passionate about law, public policy, social issues, and nation building. Through his writings, videos, and professional activities, he seeks to simplify complex legal concepts and empower citizens with practical legal knowledge. I invite him for his guest lecture. अर्जुन ते सीएमचे लेक्चर देवाचे We have a yoga day on 21st Sunday. It's a very good participation on that day because all asanas are being done. Lectures are very minimal and physical activity will be maximum. And we have a CME on 24th at Sayaji Hotel by Ruby Hall Clinic. Dr. Grant will be giving us a lecture from 8 p.m. onwards, followed by cocktails. Law, Attitude and Way to Life, presenting a lecture series where law meets spirituality, sharing legal insight, constitutional values, ethical reflection, poems, stories and videos to empower citizens, strengthen consciousness and pursue justice through mindful action and purposeful law. A product by Reliable Genius. Reliable Geniuses by RG Legal Support Services and Legal Infotainment Private Limited under the able guidance of Advocate Ranjit Gandhi, a jurist and a spiritual speaker. Thank you. Before we start, मी सुरुवातीला सांगतो तुम्ही जे तुमच्या मनामध्ये घेऊन आलेला आहात त्याच्यापेक्षा थोडे वेगळ्या जगात मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपण एक छोटंसं ध्यान सुरुवातीला करणार आहोत आणि ऑब्व्हियसली मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करेन की ॲटलिस्ट फोन सगळे काही वेळासाठी सायलेंट मोडवर टाकावे. पाय दोन्ही समोर
आपले स्पाईन इरेक्ट करावं, ताठ बसावं सगळ्यांनी प्लीज. आपले हात जे आहेत ते पुढे गुडघ्यावरती व्यवस्थित, त्याला द्रोण म्हणतात, त्या मुद्रेमध्ये द्रोण मुद्रा म्हणतात, त्या मुद्रेमध्ये गुडघ्यावरती ठेवावे. अलगद सुखासन म्हणतात हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारची योगिक क्रिया करत असताना सुखासन याचा अर्थ आपला स्पाईन जो आहे तो इरेक्टेड पाहिजे, ही सर्वसाधारण कल्पना करते आहे. अलगद एखादी पाकळी जशी गुलाबाची दुसऱ्या पाकळीवर पडते तशा अलगद तुमच्या पापण्या मिटा. शांतपणे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या समोर स्क्रीनवरती एक चित्र आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा डोळे उघडून. त्या चित्रातील काही डिटेल्स तुम्हाला पाहता आले तर पहा, आणि पुन्हा मगाशी सांगितलं तसं अगदी अलगद पापण्यांच्या पाकळ्या वरच्या पापण्यांच्या खालच्या पापण्यांवरती अलगद पडू दे, की सहजगत्या डोळे मिटणं म्हणतो आपण ना, ती क्रिया घडू दे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. अशी कल्पना करा की प्रत्येक उच्छ्वास अपार शांती निर्माण करतोय तुमच्यामध्ये, आणि प्रत्येक तुम्ही घेणारा जो श्वास आहे तो प्रत्येक श्वास तुमच्यामध्ये अपार ऊर्जा निर्माण करतोय. श्वास आणि उच्छ्वास, ऊर्जा आणि शांतीचा अनुभव घ्या. मी श्लोक म्हणणार आहे, तो शांतपणे सगळ्यांनी ऐकावा. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्यांना डोळे उघडायचे त्यांनी शांतपणे उघडावेत. परमात्मा सर्वत्रच आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे. माझ्यातल्या परमात्म्याने तुमच्यातल्या परमात्म्याला साथ घातलेली आहे, आणि आता हा एक वेगळ्या पातळीवरचा संवाद आता सुरू होणार आहे. पहा, आपण सगळेजण ऐकायला आलो आहार आणि अध्यात्म. व्यक्तीकडून समाजाकडे, समाजाकडून सृष्टीकडे, सृष्टीकडून पारमेष्टीकडे जाण्याचा आणखी एक जीवन मार्ग म्हणून मी याच्याकडे पाहतो. मला खात्री आहे की व्याख्यान ज्यावेळेला संपेल त्यावेळेला तुम्ही सुद्धा याच्याकडे एक जीवन मार्ग म्हणून पाहायला लागाल. पहा, सुरुवातीला जी एक स्लाइड तुम्ही पाहिली होती, लॉ, ॲटिट्यूड अँड वे टू लाईफ, तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल प्रकर्षाने की याच्याबद्दल आपण पुढे सुद्धा बोलणार आहोत. आपला प्रवास हा अस्तित्वाची जाणीव करून घेण्याचा असतो, व्यक्ती म्हणून स्वतःची, आपल्या आजूबाजूच्या समाजाची, ज्याला समष्टी म्हणतो आपण, त्याच्यानंतर तो समाज ज्या सृष्टीमध्ये निर्माण झालेला आहे पहा, त्या सृष्टीची वसुंधरा या एका ग्रहावरती ही सृष्टी आहे, आणि पारमेष्टी ज्याला म्हणतो सगळं कॉस्मोस त्याच्यामध्ये येतं, अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्यामध्ये येतात, त्या विश्वाचा विचार इथे केलेला आहे. अशा पद्धतीने या गोष्टीचा हा आपल्याला उहापोह करत असताना मग हा जीवन मार्ग आपल्याला सापडतो. लक्षात घ्या, आहार आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळी मी समोर असलेल्या आपल्या सर्वांनाच एक प्रश्न विचारेन
आणि या संवादामध्ये आपला सहभाग करून घेण्याचा मी प्रयत्न करेन की आपली आहाराबद्दलची पारंपरिक कल्पना काय आहे. मगाशी आम्ही हॉलमध्ये बसलेलो होतो, त्यावेळेला बऱ्याच जणांनी सांगितलं की ते काय काय खातात. तर इथे मी काही लोकांना विचारेन की तुम्ही नेमकं काय आहार घेता, कुणी सांगू शकेल का? सर आपण व्हेजिटेरियन असेल तर नेहमीच आपला महाराष्ट्रीयन आहार जो आहे, भाजी भाकरी चपाती वरण आमटी असेल तर थोडं पालेभाज्या वगैरे, क्या बात. आणि मग नंतर क्या बात. थोडं ताप वगैरे ते असं वगैरे. फॅन्टास्टिक. सॉफ्ट डाएट. खूप सॉफ्ट डाएट सर घेतात. आणखीन कुणी आहाराबद्दल आणखीन कोण काय सांगावं? आम्ही काही घरी जेवायला येणार नाही. हा भात भाकरी हा आहार आहेच. हा. डोळ्यांचा आहार जे चांगलं बघतो तो आहार, कानांचा आहार चांगला ऐकतो तो कानाचा आहार, नाकाचा आहार चांगला श्वास घेतो तो आहार, हे पंचेंद्रियाचा तो आहार तो पण महत्वाचा. अप्रतिम. तुमच्या ज्या आहारासंबंधीच्या पारंपरिक कल्पना आहेत त्या आज या माणसाने मोडीत काढल्या, आणि जे काही उरलेलं आहे ते मी करणार आहे काम मोडीत काढण्याचं. कारण अन्नापासून मन बनते, पण मन म्हणजे नेमकं काय त्याचा आधी आपण विचार करू, आणि नंतर मग आहार म्हणजे काय याच्याकडे आपण जाऊ. अन्नापासून मन बनतं, तर मन म्हणजे नेमकं काय आहे? पहा, मानसशास्त्राचा अभ्यास डॉक्टर म्हणून तुम्ही केलेला आहे. मनाच्या वर्तणुकीचा अभ्यास करतो मानसशास्त्र. पण अध्यात्म हे एकमेव शास्त्र असं आहे की ते मनाच्या वर्तणुकीच्याही पलीकडे जाऊन मनाचा अभ्यास करतं. मनाचा अभ्यास, मनाची वर्तणूक हा त्यातला एक भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या कार्यावरून लक्षात घेतलं पाहिजे मनाचे 4 कप्पे केलेले आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 तत्वांनी मनाचे 4 कप्पे बनलेले आहेत. आणि हे 4 कप्पे जे आहेत ते त्या प्रत्येक कप्प्यावरून त्याचं कार्य आहे त्या कप्प्याचं, त्याच्यावरून त्याला ते नाव पडलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अंतःकरण किंवा मन ज्याला आपण म्हणतो, त्याला करण म्हणण्याचं कारण काय, तर ते काम करत असतं. आपल्याला बाह्यकरण आपल्याला माहिती आहे, इंद्रिय यांना पण करणे म्हणजे करणारी अशी कार्य करणारी म्हणतो, आणि ज्ञानेंद्रिय पण म्हणतो. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. तसं हे कर्मेंद्रिय आहे मन, म्हणून त्याला अंतःकरण म्हणजे ते काम करत असतं, म्हणून त्याला आतून काम करत असतं, म्हणून त्याला अंतःकरणाचा सुरेख शब्द दिलेला आहे. खूप वैज्ञानिक अशा संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. प्रत्येक शब्दामध्ये विज्ञान आहे, आणि प्रत्येक शब्दाला आपण मेडिकलचे सगळेच तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या शब्दामध्ये विज्ञान असलं पाहिजे किंवा त्या शास्त्रज्ञाचं नाव असलं पाहिजे. अशा पद्धतीने ते नाव दिलेलं असतं त्या प्रत्येक शब्दाला, आणि मग त्याचा अर्थ पटकन आपल्याला लक्षात येतो. तसंच अध्यात्म हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जो शब्द योजलेला आहे तो वैज्ञानिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि विज्ञानचा अर्थ विशिष्ट ज्ञान, याचा अर्थ त्या अनुभूतीच्या शास्त्रावरती, कसोटीवरती ते सिद्ध केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक एकाच भाषेत बोलतात आणि त्यांच्या तपशिलामध्ये फक्त फरक असतो, पण त्यांच्या भावार्थामध्ये फरक नसतो. तेव्हा त्या गोष्टीची सत्य असत्यता पडताळून बघण्यासाठी आपल्याला मग कुठला अर्थ हवा हा प्रश्न आहे. आता मनाची ही अर्थात ही अंतःकरण आहे, त्याची विचार करण्याची शक्ती आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ही थिंग्स, आणि त्या विचार करण्याच्या शक्तीमुळे अनेक वेगळ्या प्रकारच्या अनंत प्रकारच्या शक्ती त्याच्यापर्यंत. आणि हे मन अंतःकरण जे आहे हे अशा पद्धतीने अनंत कोटी ज्ञान. आपले रामदास स्वामी म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, इतकी अंतःकरणामध्ये शक्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये वेगळ्या आणि विज्ञानाला सुद्धा काही गोष्टींचा चमत्कार वाटेल अशा पद्धतीच्या अनेक घटना मनाच्या शक्तीने. आपण सममोहन शास्त्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की अगदी बारकोळा सुद्धा मुलगा 2 खुर्च्यांवरती पाय, आणखीन त्याची मान एवढ्याच याच्यावर बॅलन्स होऊन त्याच्या चौपट वजनाचा माणूस उभा करतात, आणि त्या मनाच्या शक्तीने तो ते पेलून घेतो. अशा अनंत प्रकारच्या शक्ती या अंतःकरणामध्ये आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनाचा हा एक कप्पा आहे. त्यानंतर चित्त आहे. चित्त म्हणजे ही चेतना आहे, आणि चेतना हा विषय आपल्या नेहमीच्या स्मरणशक्तीपेक्षा वेगळा आहे. अकस्मात काही गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. मेमरी आणि स्मरणशक्तीमध्ये खूप फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
मेमरीचा अर्थ साठवणं आहे आणि स्मरणशक्तीचा अर्थ आठवणं आहे. आठवण्याची शक्ती फार महत्वाची आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला योग्य परिस्थितीत ते आठवणं, ही स्मरणशक्ती फार महत्वाची आहे आणि त्याला चित्त म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती मेमरीपेक्षा वेगळी आहे असं इथे म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की स्मरणशक्ती आणि मेमरीमध्ये मी सांगितला त्या पद्धतीचा फरक आहे. स्मृती आणि जाणीवांचं ते संचित आहे पूर्वजन्मापासून. हो हो, पूर्वजन्मापासून. आता पूर्वजन्म म्हणजे आपण थोडंसं शास्त्रीय दृष्ट्या इथे समजून घेऊया की आपला डीएनए अनंत काळापासून प्रवास करत आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि आज जे काही आपल्या कपॅसिटी, सेरेब्रल कपॅसिटी पासून अनंत आपल्याकडे असलेले आहे, इतकं फॅन्टॅस्टिक मेकॅनिझम आपल्याकडे एक बॉडी म्हणून आहे, ते जे डेव्हलप झालेलं आहे ते अनंत काळापासून डेव्हलप होत आलेलं आहे. आणि म्हणून ते एका शरीरातून, आपण म्हणतो एका शरीरातून ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करतच. इथे गायनेकोलॉजिस्ट बरेच आहेत, ते सांगतात त्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाऊनच तो हे होत असतो. आपण त्याच्या जास्त खोलात जायला नको. जे वरवर दिसतंय त्याच्याबद्दल आपण म्हणतो की हा समोर आपल्याला दिसणारा प्रवास आहे. आणि मग ते संचित डीएनए मधून आलेलं, त्या स्मृती डीएनए मधून आलेल्या आज सुद्धा आपल्याला कोणी विचारलं सायंटिफिक दृष्ट्या तर आपण त्याचं उत्तर देऊ की मी झोपेमध्ये सतत माझी बाजू बदलतो. त्याचं कारण मागे कधीतरी माझे पूर्वज सतत सावध असायचे, त्याच्यामध्ये आहे. आम्ही गुहेमध्ये राहायचो, झाडावरती राहायचो, त्याच्यामध्ये आहे. आज सुद्धा ते डीएनए मधून आपल्याला त्या स्मृती आपल्याला आलेल्या आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्यांचं संचित जे आहे ते ह्या चित्ताच्या मध्ये असतं. आणि ते चित्त अनेक प्रकारचं, म्हणजे 5 प्रकारचे त्याचे मुख्य प्रकार आहेत. ते आहे क्षिप्त चित्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. हे प्रत्येक चित्त म्हणजे एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. ते इथे आपण फक्त त्याला स्पर्श करणार आहोत या विषयाला. त्यानंतर आहे बुद्धी. बुद्धीचं काम आहे काय, निवडीची क्षमता आहे. सत आणि असत यांचा विवेक असणारी बुद्धी. सतची व्याख्या भगवद्गीतेतली मी तुम्हाला सांगेन. सत कशाला म्हटलेलं आहे, जे शाश्वत आहे, जे कधीच बदलत नाही. आता आयटम आपल्या समोर आहे, अणूची रचना आपल्याला माहिती ती कधीच बदलत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही ठराविक त्याला मॉडिफिकेशन्स होऊ शकतात, परंतु ते एक शाश्वत गोष्ट आहे. हे कॉस्मॉस जे आहे त्याची चालण्याची एक प्रकारची प्रक्रिया आहे. एका ऋतूनंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा येतो. अशा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या शाश्वत आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यामध्ये परिवर्तन होतं सातत्याने, ज्या गोष्टी परिवर्तनशील आहेत, आपण असं म्हणतो ना की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. तर या चेंजला जो काही हे करणार, ऍक्च्युली म्हटलं तर सत ही गोष्ट अशी आहे की त्याच्यात बदल होत नाही. या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला होता, अत्यंत सायंटिफिक दृष्ट्या हे लक्षात घेतलं पाहिजे. या दोन्हीमध्ये शाश्वत जे आहे ते निवडणारी जी बुद्धी असते, आणि असत काय आहे जे परिवर्तनशील आहे, हे आज राहणार नाही, ज्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा नियम लागू होतो, ते जे शाश्वत नाही ते काय आहे, ते टाकून देणारा जो काही बुद्धीचा भाग आहे, ते निवडणारा जो भाग आहे, त्याला म्हणायचं सत असत विवेक बुद्धी. आपण बोलत असताना तचा द होतो, सत सत विवेक बुद्धी असं त्याला बोलत असताना आपण बोलतो. ज्यावेळेला संधी होते त्यावेळेला तचा द होतो, म्हणून तो सद होतो, सद सद विवेक बुद्धी. पण प्रत्यक्षामध्ये ते सत असत विवेक बुद्धी असं विवेक त्या निर्माण करण्याचं, निवडण्याचं काम बुद्धीचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला सतावणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपण डॉक्टर आहोत, मी वकील आहे, आणि कुणी काय आहे आणि कुणी काय आहे. आपले आयडेंटिफिकेशन्स, आपण वी रिलेट विथ समथिंग, आपण स्वतःला कशाला तरी रिलेट करून घेतलेला आहे, मर्यादित करून घेतलेला आहे. महावाक्य आहेत अनेक, 3 मुख्य महावाक्य आहेत. त्याच्यामध्ये ओम तत्सत म्हटलेला, अहम ब्रह्मास्मी म्हटलेला आहे, आणि तत्त्वमसी म्हटलेला आहे, म्हणजे तो तूच आहेस. जर आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं की जर तुम्हाला कशाला तरी स्वतःला रिलेटच करायचं आहे, आयडेंटिफायच करायचं आहे, तो अहमभावच तुम्हाला जर जागा करायचा आहे, तर इतके मोठे वाक्य, खुद ही को करना है प्यार तो इतना करो की लगे मन में सारी खुदाई अभी बाकी आहे, म्हणजे ईश्वरच होऊन जा तुम्ही. हा विषय त्याच्यातला लक्षात घेतला पाहिजे. मग रिलेटच करायचं असेल, स्वतःची जर भूमिका आपल्याला म्हणायचं असेल की मी अमुक आहे, तर ब्रह्मच म्हणा स्वतःला, जे सतत ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे विस्तृत होतो, एक्सपांड होत राहणं. आणि आपण बघू शकतो की ज्याला विश्व म्हणतो आपण, ते एक्सपांड होत आहे सातत्याने.
एक्सपान्शन हा शब्दशः अर्थ आहे ब्रह्म या शब्दाचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या एक्सपान्शनशी रिलेट होणं आणि या विश्वाचा संपूर्ण मी नागरिक आहे, इथं माझं अस्तित्व आहे. मगाशी जे व्यक्तीकडून परमेष्ठीकडे होणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल आपण जे बोललो, तर ते जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला रिलेट होणं, मी माझं असं म्हणत असताना तो अहंकार इतका मोठा व्हावा आपला की आपण ते ब्रह्मच होऊन जावं. मग ज्यावेळेला आपण एक निर्गुण निराकार आत्मा असतो तेव्हा आपल्यामध्ये अनंत संभावना निर्माण होतात. ज्यावेळेला आपण डॉक्टर होतो, वकील होतो, तेव्हा आपण त्या सगळ्या संभावना लिमिटेड करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टींकडे जात असताना तुम्हाला आवडेल असा हा एक भाग आता इथे मेडिकलच्या याच्यामध्ये की हे सगळं जे मनाचा जो भाग आहे ना, आपल्याकडे एक आपल्याला मन वेगळं आणि शरीर वेगळं असं नाहीच आहे. आध्यात्मिक दृष्ट्या हे दोन्ही एकच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं सायकोसोमॅटिकच असतं आणि ते मेडिकली सुद्धा आपल्याला माहिती आहे की मनाच्या प्रत्येक मनावरती होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या आनंदाचा किंवा वेगळ्या वेगळ्या भावनांचा हा शरीरावरती परिणाम होतच असतो. त्यामुळे ह्या समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग आपण याच्यापासून आपण सहज हा विचार आपल्या मनामध्ये येईल की जो सुरुवात आपण ज्या ठिकाणी आहाराबद्दल आपण बोललो की अर्थात मग हे मन आणि शरीर हे दोन्ही सुद्धा अन्नापासून बनतात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चपाती खाल्ली, भाजी खाल्ली किंवा आणखीन काही जरी खाल्लं तर त्याचं शरीरात रूपांतर होतं, मनात रूपांतर होतं. पण आपण हे फक्त इतकंच खातो असं नाही. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा जो आपण आहार घेतो त्याचा थेट परिणाम मनावर होत असतो. आता शरीराबद्दल आपण सगळेच जण जागरूक आहोत आणि इतकं शरीराचं शास्त्र इतकं मोठं झालेलं आहे, इतक्या मेडिसिन्स, ड्रग्ज, आणखीन इतकं काही अवेलेबल आहे. आता हे मेडिकल सायन्स ज्याला म्हणतो ते शरीराच्या बाबतीमध्ये इतकं प्रचंड प्रगत झालेलं आहे. पण त्याचा हा निम्मा जो भाग आहे जो सोमॅटिक आहे, मनाशी संबंधित आहे, त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचं धाडस करणार आहे. धाडस अशासाठी की मेडिकलमधलं, शरीरामधलं जे ज्ञान आहे त्यांनी तुम्ही सगळेजण परिपूर्ण आहात आणि त्याच्यामध्ये मी काही बोलावं अशी निश्चितपणाने परिस्थिती नाही. परंतु मनाचा एक आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यास केलेला माणूस म्हणून मी खऱ्या अर्थाने तुमच्या समोर इथे उभा आहे. आणि इथे आपल्या लक्षात येईल की मन जे ज्या आहार घेत आहे त्याचा जास्त शरीरावर परिणाम होतो. प्रत्यक्षात आपण आहार ज्याला म्हणतो, अन्न ज्याला म्हणतो, ते जे आपण भक्षण करतो त्याच्याही पेक्षा मनाच्या माध्यमातून आपण जे काही भक्षण करतो त्याचा जास्त शरीरावर परिणाम होतो. आणि त्या परिणामाचा आज आपण थोडक्यात एक स्पर्श त्या विषयाला आपण करणार आहोत. हा सगळा विषय समजणं म्हणजे ही सुरुवात आहे, एक चांगला विषय आपल्याला जगण्याच्या दृष्टीने आपल्या आयुष्यात समाविष्ट करण्यासाठी. आता मुख्य विषयाकडे आपण बोलूया. पहा, आपल्याला लक्षात येईल की एक शरीर ज्यावेळेला, आता आपण शरीर आणि मनाचा विचार करतो तर आकाश तत्व जसं आहे तर त्याच्यामध्ये अनंत गोष्टींचा भ्रमण होत असतं. त्यावेळेला मनामध्ये आपल्या विचाराची आणि मगाची सांगितलं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचं काम चालू असतं. रिलेट करण्याचं काम चालू असतं, निवड करण्याचं काम चालू असतं, आठवण्याचं काम, स्मरण करण्याचं काम चाललेलं असतं आणि विचार करण्याचं काम चाललेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तसं शरीरामध्ये पण अनंत गोष्टीचं, पण हे शरीर बनलेलं आहे कशापासून? पहा, असं म्हटलं जातं की शिव नावाचं तत्व वगैरे हे शून्याच्या पण वरती ते लिहायचं आहे. शिव ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की जे नाही आहे अस्तित्वात, जे कुठल्याही फॉर्म शिवाय नाही आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि सायंटिफिकली सुद्धा अगदी तुम्ही म्हणजे आईन्स्टाईनचा जरी रिलेटिव्हिटीचा सिद्धांत बघितला तर त्यावेळेला ऊर्जेचा विचार करत असताना, ऊर्जेचा इक्वेशन मांडत असताना त्यांनी सांगितलंय स्पष्टपणाने की ते मॅटर आहे आणि जी ह्याची वेलॉसिटी आहे प्रकाशाची, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता मागे एक काहीतरी अशी गोष्ट अस्तित्वात होती ज्याच्यातून शून्य म्हणजे एक काहीतरी निर्माण झालं आणि मग या शून्यातून विश्व निर्माण झालं. लक्षात घेतलं, शून्य सुद्धा ज्याच्यातून निर्माण झालं त्याला आम्ही म्हणतो शिव. हे शिवतत्व आहे. ते नसेल तर काहीच अस्तित्वात असणं शक्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या शिवातून शून्य आणि शून्यातून ही पंचमहाभूत निर्माण झाली. पंचमहाभूतामध्ये पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि त्या आकाशामध्ये आकाशाचा जे मात्रा, ज्याला पंचतन मात्रा ज्या आहेत त्याची मात्राचा अर्थ काय आहे, त्याचा गुण एक निर्माण झाला, लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचा विषय निर्माण झाला, तो आहे शब्द, आणि तो शब्द आहे ओम, ओंकार.
तो सगळ्यात सुरुवातीला निर्माण झाला असं म्हणतात, पण त्याच्याही आधी ओंकार शब्द निर्माण होण्यापूर्वी सुद्धा इतकं सारं काही अस्तित्वात होतं. लक्षात घेतलं पाहिजे, अस्तित्व समजून घ्यायला लागलेलं आहे आपण. मग ज्यावेळेला आकाशामध्ये वायू निर्माण झाला, वायूमध्ये दोन विषय निर्माण झाले. शब्द तर होताच पहिल्या आकाशाचा, त्याला स्पर्श पण निर्माण झाला. लक्षात घ्या, त्याच्यानंतर तेज तत्व निर्माण झालेलं आहे. त्या तेजामध्ये शब्द आणि स्पर्श तर आहेतच, पण रूप आणखीन म्हणजे दिसायला लागलं ते काय जे आहे ते. अग्नी हा दिसतो, तो जळताना चटचटतो, त्याच्यात शब्द पण आहे, स्पर्श भाजतो तो. लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर चौथं तत्व निर्माण झालं, ते जलतत्व आहे. जलतत्व बऱ्याच जणांच्या माहितीप्रमाणे असेल किंवा आत्ताच्या ज्ञातशास्त्राप्रमाणे असेल तर ते पृथ्वीवरतीच आपल्याला प्राप्त आहे. अन्य ठिकाणी ही पंचमहाभूत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. जलतत्व हे इतर ग्रहांवर नाही. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 69-70% जलतत्व आहे. त्यामुळे मनाचा खूप जवळचा संबंध आहे या सगळ्या गोष्टींशी, ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. या जलतत्वामध्ये शब्द पण आहे, स्पर्श पण आहे, रूप आहे, अधिक आहे ती चव, रस आहे, रसना. त्यानंतर शेवटचं तत्व म्हणजे हे पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे फक्त आपली पृथ्वी नव्हे, जिथे जिथे तुम्हाला केमिकल हे दिसत आहेत सगळे ग्रह हे त्या पृथ्वी तत्वापासूनच बनलेले आहेत. त्यांच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध सुद्धा हे अतिरिक्त गोष्ट ही त्याचा विषय आहे. म्हणून म्हणत असताना असं म्हटलं जातं की आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप, जलाचा रस आणि पृथ्वीचा गंध हा विषय आहे. विषयाचा अर्थ काय? प्रत्यक्षामध्ये त्याचं ते अन्न आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता यापासून शरीर बनतं आणि यापासून मन सुद्धा बनतं. आता आपण मन आणि शरीर, जिथे जिथे मन म्हणेन तिथे शरीर सुद्धा तुम्ही गृहीत धरावं, असा याचा भावार्थ आहे. या ठिकाणी आत्म्याचा प्रवेश होतो ज्यावेळेला, त्यावेळेला देह हा कार्यान्वित होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. निघून जातो त्यावेळेला त्याला त्याचं नाव त्या व्यक्तीचं कोणी घेत नाही. ते शरीर म्हणतात, बॉडी म्हणतात, उचला म्हणतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे तत्व आहे त्यानंतर सुद्धा प्राण राहतात. पंचप्राण हे हळूहळू निघून जातात. आपल्याला सगळ्यांना शरीरातून एकूण जीव निघून कसा जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु सुरुवात जिथून होते ती आत्म्याच्या जाण्यापासून आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या येण्यामुळेच या शरीराला शरीर म्हणून जी काही किंमत आहे ती आहे येते. आत्म्याचं अस्तित्व त्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. असं हे मन कुठे राहतं? आता शरीरात आहे म्हटलं, ते शरीर आणि मन एकत्रच आहे आपण म्हटलंय. तुम्ही बघा, पटकन एखादी गाडी आपल्या अंगावर येते म्हटलं ना, ते चित्त जागं होतं. ही धडकली तर काय होईल याचा काही क्षणाच्या पण कुठल्या तरी भागामध्ये विचार होतो आणि आपण पटकन त्या गाडीपासून बाजूला होतो. पायांना कळतं की आपल्याला बाजूला व्हायचं आहे. पहा, तिथे सुद्धा मन असतं. पैशाची समोर कुणी गड्डी मोजत असेल तर आपली बोटं शिवशिवायला लागतात, मन तिथे पण असतं. गाबवलेली चिंचेची आठवण जरी आली तरी तोंडाला पाणी सुटतं, मन तिथे पण असतं. मन कुठे नसतं शरीरामध्ये, मन सर्वत्र असतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मन त्या शरीरामध्ये सर्वत्र राहत असताना त्या ठिकाणी त्याच्या त्या सर्व कार्यांसह, सर्व क्षमतांसह, सर्व शक्तीनिशी तिथे राहत असतं. त्याच्या त्या सगळ्या कप्प्यांसह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे त्याचे जे कप्पे आहेत ते त्याच्यासह राहतं. आणि मन बाहेर सुद्धा राहतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते क्षणात इथे आहे, क्षणात तुम्हाला चंद्रावर घेऊन जातं, क्षणात दुसऱ्या विषयात तुम्हाला घेऊन जातं. ते तुमच्या बाहेर सुद्धा आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मन हे अनंत आहारी आहे. त्या आहाराबद्दल आपण बोलणार, ते बहिर्मुखी आहे. ते बाहेर सारखा प्रवास करणारा अंतःकरण आहे, लक्षात घ्या. आणि ते 6वं इंद्रिय आहे. हे आपल्या 5 आपण इंद्रियांचा विचार केला त्याच्या व्यतिरिक्त असलेलं हे सगळ्यात महत्वाचं हे इंद्रिय, हे 5वं इंद्रिय आहे, त्याला मन म्हणतो आपण. आणि त्याचा बाहेर जाण्याचा जो प्रवास आहे त्याच्यामुळेच अनेक साधना त्याला आत घेणाऱ्या सुरू झाल्या. आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही काय राधा नावाचं प्रकरण आहे. कृष्णाची प्रियसी ती आहे म्हणजे नेमकं काय आहे. राधा, काही लोक त्याला यंत्र पण म्हणतात. ती खरंच होती का नव्हती याचा सुद्धा विचार करतात. पण मनाचा विचार करत असताना ते बहिर्मुखी आहे, त्याची धारा बाहेरच्या दिशेने प्रवास करते. हे आपल्याला लक्षात आल्यानंतर ती ज्यावेळेला आतल्या बाजूने कृष्णाने फिरवली, त्या धारेचा धारा झाली राधा. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ती फार मोठी साधना आहे.
आणि मनाला बहिर्मुखी असलेल्या मनाला अंतर्मुखी करण्याची ती साधना तिला राधा म्हणतात. आणि म्हणून ती त्याची प्रियस आहे, ती त्याची होऊ शकते. हा राधा या शब्दाचा भावार्थ आहे. तर तिथे बहिर्मुखी अंतःकरण हे अंतर्मुखी करण्याचा जो प्रवास आहे तो तो खूप महान प्रवास आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला आहार हा एक महत्वाचा भाग आहे, तो आज आपण समजून घेतला पाहिजे. असं हे मन हे कशाद्वारे करतं? आता आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत मगाशी म्हटलं, आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. आपण बऱ्याचदा आता आपण खूप सगळ्यांनीच हे सोडलं पाहिजे. पाश्चात्य विचारधारा, पौर्वात्य विचारधारा, आपण सगळ्यांनी सम्मिलित होऊन दोन्ही बाजूंनी जागतिक विचारधारेचा विचार केला पाहिजे. आता जग हे इतकं जवळ आलेलं आहे, हे खेड झालेलं आहे, तर या सगळ्याच गोष्टींचा एक जागतिक विचार म्हणून आपण विचार करणार आहोत. ही कुठली विचारधारा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्मेंद्रिय पण आहेत, ज्ञानेंद्रिय पण आहेत. याचं कारण असं आहे की ती फक्त कर्मेंद्रिय नाही, ज्ञान आपण त्याच्यातून पुन्हा ग्रहण करत असतो, पुन्हा नवीन चित्तासाठी नवीन खाऊ आपण तयार करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन संचित आपण त्याच्यामध्ये करत असतो. अशा पद्धतीने हे संचित होत असतं. त्यात कानानी, त्वचेनी, दृष्टीनी, जिभेनी आणि घ्राण म्हणजे नाकानी गंध घेत आपण त्याचे जे विषय आहेत ते विषय खात असतो, हे आपण लक्षात घेतलं. हे कर्म ह्या आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी. आता तुम्ही म्हणाल ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियमध्ये फरक असतो का? त्याचा जॉग्राफिकल काही वेगळा एरिया आहे का? हो. वासाचे सेन्सर जरी नाकात असले तर त्याचं ज्ञान हे मेंदूत कुठेतरी त्या केंद्रात होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. दृष्टीतून जरी समोर, आता तुम्ही जे आता माझ्या दृष्टीपटलावर जर तुम्ही उलटे पडलेले आहात, तिथे तुमची प्रतिमा ती सरळ करून मेंदूकडे परत पाठवणारी यंत्रणा आहे. ते दृष्टीमध्ये केंद्र आहे, त्याचं दृष्टी नावाचं. नजर आहे, आपल्याला डोळे आहेत, हे झाले कर्मेंद्रिय. आणि त्याला ते प्रत्यक्षात ज्ञान होणं की इथे अमुक एक बसलेले आहेत सुज्ञ डॉक्टर सगळे, हे तिथे कळणं, हा जो भाव आहे त्यातला, हा आहे ज्ञान होण्याचा. म्हणजे ज्ञानेंद्रिय वेगळं आणि कर्मेंद्रिय वेगळं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यांचं ते दोन्ही काम आहे. आता हा मनाचा आहार काय मगाशी सांगितलं तसं मनाचे विषय आहेत. ते कानाचा विषय शब्द आहे, चांगलं गाणं ऐकायला आवडतं. आणखीन काय कानाला हे करायला आवडतं. आणि काही गोष्टींचा तिटकार येतो, राग आणि द्वेषाने हे सगळं भरलेलं आहे. लक्षात घ्या, आपला खाऊ जो आहे हा सगळा मनाचा. राग म्हणजे अनुराग, आकर्षण, आणि द्वेष म्हणजे तिटकारा. आकर्षण आणि तिटकाराचा सगळा खेळ आपल्या मनामध्ये ह्या चारही त्याच्या अंगामध्ये सातत्याने चालू असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूप सूक्ष्म गोष्ट आहे, जाणून घ्या. आपल्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण कुठेतरी रिलेट होतो त्यावेळेला एखादी गोष्ट आपण टाकून देतो तिटकाऱ्याने, तोही आहारच आहे मनाचा. आणि ज्या वेळेला आपण ती स्वीकारतो, आकर्षित होतो त्या गोष्टीकडे, त्यावेळी सुद्धा तो आहारच आहे. आहार या 2 सूक्ष्म पद्धतीने घेतला जातो. आणि ते क्रिया झोपेत सुद्धा आणि सातत्याने चालू आहे. लक्षात घ्या, सातत्याने चालू आहे. का आपल्या पूर्वजांनी साधना सांगितली, ध्यानधारणा करायला सांगितली, काय या सगळ्या गोष्टीतून अलिप्त व्हायला सांगितलं? अक्वायर्ड आपण म्हणतो हॅबिट्स, त्याच्यामधली ही मनाला आपण लावलेली खूपच भयानक हॅबिट आहे. आणि बाहेरच्या गोष्टी ज्या अनावश्यक आहेत, ज्या गरजेच्या नाहीत, त्या इतक्या गोष्टींचा साठा आपण आज आता करून ठेवलेला आहे की ते मन म्हणजे कबाड झालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हे त्याचे त्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे विषय आहेत. पहा, आता ही आहार घेण्याची पद्धत काय आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचे त्या इंद्रियांद्वारा ग्रहण होतं. लक्षात घ्या, विषयांच्या उपस्थितीची ही कालातीत जाणीव मनास होणं, हे त्या विषयाचं ज्ञान आहे. विषय तिथे आहेत, तिथे शब्द आहे, रस आहे, गंध आहे, रूप आहे, हे कळणं हाच खरं म्हणजे त्या विषयाचं ज्ञान होणं, हाच खरा आहार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं ज्ञान झाल्या तो ग्रहण केलेला असतो आपण. आणि विषयाची मनात उत्पत्ती झाली तर त्याचं त्या काळात काही ठिकाणी त्या मनात राहणं, उपस्थित राहणं आणि नंतर लयाला जाणं, हा जो विषय आहे त्यातला, तो आपल्याला त्या ठिकाणी सावध राहण्याची अत्यंत आवश्यकता असते. मला वाटतं पुढे आपण रॅपिडली जाऊ. हा विषय खरं म्हणजे मला गुंडाळायचा नव्हता, परंतु वेळेचं भान लक्षात घेता काही स्लाइड्सकडे आपण परत जाऊ, कारण मुख्य विषय आपल्याला समजणार नाही. आता हा जो यातला भाग आहे इथे की विषयाची मनात उत्पत्ती होणे, त्यांचे काही काळ मनात उपस्थित राहणे आणि नंतर लयास जाणे. या उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असताना एक क्रिया घडते, संस्कार होण्याची. पहा, उत्पत्ती झाल्यापासून लयास जाण्याच्या कालावधीत मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या वतीने झालेला हस्तक्षेप
अर्थात मनन, विवेक, स्मरण आणि परिचय म्हणजे मनाने प्रत्यक्षात आहार करणे असं आहे. इथेपर्यंत आल्यानंतर एक पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हे करत असताना या मनामध्ये संस्काराचं ओझं निर्माण होत राहतं. चांगला संस्कार आणि वाईट संस्कार अध्यात्मामध्ये दोन्हीला वर्ज्य मांडलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांनी तुमचं मूळ रूपच प्रॉब्लेममध्ये येतं. स्वरूप ज्याला आत्मतत्व मगाशी आपण म्हणालो, जसं तुम्ही पाहिलं, जसं शांत पाणी तिथे म्हटलेलं आहे. तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचं बोट फिरवलं किंवा ते हलवलं तुम्ही आणि तुमचा चेहरा पाण्यात त्या पाहण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की तो तितका तुम्हाला दिसणार नाही, तो विद्रूप दिसेल. जसं 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 पाणी शांत होत जाईल तसं 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 तुमचं स्वरूप, तुमचा चेहरा तुम्हाला त्या पेल्यामध्ये दिसायला लागेल. तसंच आत्मस्वरूप हे जसं 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 मनाचं हे बाह्यातकारी जे काम आहे ते संपेल तसं तसं ते स्वरूप उजागर होत जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं शुद्ध मन म्हणजे आत्मा, ह्याचा अर्थ काय? ज्यावेळेला पाणी स्थिर होतं त्यावेळेला पलीकडचं दिसायला लागतं. म्हणजे मन अस्तित्वात असून सुद्धा ते आपलं कार्य करत नसतं. त्यावेळेला ते उणे झालेलं असतं. त्यावेळेला ते त्याचं स्वतःचं अस्तित्व संपवल्यानंतर म्हणजे शरणागती ज्याला म्हणतो आपण, त्याच वेळेला आपल्या लक्षात येईल की आत्मतत्व हे दिसत असतं. आणि ते दिसण्याचं कारण आपल्याला त्या लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये काही गोष्टी आपल्याला मग लक्षात येईल की व्यक्तिमत्व आणि आपला खरा परिचय. व्यक्तिमत्व मगाशी मी म्हटलं की मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. दिस इज अवर पर्सनॅलिटी. व्यक्ती म्हणजे दिसणारं जे हे आहे ते, परंतु आपला खरा परिचय, ओळख कोणती आहे तर आपण आत्मतत्व आहोत. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मग आपल्याला लक्षात येतं की मेंदूमध्ये आपल्याला त्यानंतर ह्या मनाच्याच माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की ह्या मनाच्या ह्या अशा पद्धतीने काम करण्यामुळं, त्याच्या पद्धतीने आहार त्याचा तसा घेण्यामुळं त्याला अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक परिणाम हे भोगावे लागतात. भोगावेचा अर्थ काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. भोगावेचा अर्थ आपल्याला लक्षात येतं की दुःख फक्त भोगावं लागतं, पण सुख सुद्धा भोगावं लागतं. दोन्ही गोष्टी भोगण्याच्याच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. काही इथे अर्थशास्त्रातले काही लोक असतील तर त्यांना माहिती आहे की देर इज अ प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल युटिलिटी, ज्याला त्याला काय म्हणतात, डिमिनिशिंग मार्जिनॅलिटी, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. तर तो जसं सुखाचं सुद्धा तसंच आहे की ती जितकी तुम्ही एक आंबा खाल, दुसरा खाल, तिसरा नकोसा वाटायला लागतो. सुख सुद्धा हे भोगावं लागते, लक्षात घ्या. तुम्हाला चौथा दिला तर तुम्हाला त्याचं दुःखातच रूपांतर परिणिती होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांनी, अनेक त्यावेळेच्या ऋषी मुनींनी या विषयावर अभ्यास करून त्याचं निवारण करण्याचा, त्याच्यावर काही मार्ग त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या गोष्टी मग करत असताना आपल्या लक्षात येईल की मग अशा पद्धतीने आपल्याला आहार, मग जो आहार आपण घेतो तर असा घेतला गेला पाहिजे की हे परिणाम व्हायला नको, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आता अधिदैविक म्हणजे काय तर मेंदूतलं केंद्र जे लोकसंग्रह, हा खूप विषय समजून घेण्यासारखा आहे बरं का. आपल्याला हा खूप विषय नवीन आहे. लोकसंग्रह याचा अर्थ काय? लोक हा शब्द सरळ सरळ इंग्रजी भाषेमध्ये लुक हा शब्द या लोक शब्दावरून आले. लुक म्हणजे पाहणे. पाहणे म्हणजे ह्या पंच इंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी तुम्ही जे काही घेतात, आहार म्हणून घेता, त्याचा संग्रह म्हणजे लोकसंग्रह आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचे केंद्र मेंदूमध्ये तयार होत असतात. आता असोसिएशन कॉर्टेक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, काही सिग्मंड फ्रॉइडनी प्रयोग केला होता, किल्ली टाकली कुत्र्यांनी पाहिलं, परत किल्ली टाकली कुत्र्यांनी पाहिलं, परत टाकली पाहिलं, नंतर नुसतीच हाताचे ऍक्शन केले. त्याच्या मेंदूमध्ये एक असोसिएशन सेंटर हे कॉर्टेक्स तयार झालेलं होतं. ज्यावेळी तुम्ही म्हणत राहता अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, किंवा लक्ष्मी देवता भ्यो नमः, या देवता अधिदैविक त्याला म्हणण्याचं कारण काय? पितरांचं नाव ज्यावेळेला आपण आपल्या पितरांना जाऊन भेटत असतो, आपण आपल्या कुलस्वामी कुलस्वामिनीला जाऊन भेटत असतो, ते DNA परत जागे होत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वज आपले इतकी मोठे खर्च करून मंदिरं बांधली, त्याची कारणं आहेत त्याच्या मागे, की तुम्हाला पुन्हा तुमच्या त्या संचिताची, आणि मग हे तुमच्या ऊर्जा आहेत त्या तुम्ही कशा हँडल कराव्यात ते शिकवणारी ही केंद्र आहेत आपले कुलस्वामिनी मंदिर. आपल्या पितरांना आपण वर्षातून एकदा आठवतो. या सगळ्याचं कारण ते आहे की तुमचा तो आध्यात्मिक समतोल शरीर, मन आणि आत्म्याचा व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. त्यावेळेला हा अधिदैविक शब्द अत्यंत महत्त्वाचा होतो. अधिभौतिक आपल्याला माहिती आहे, सगळं मटेरियल जे आपल्या अवतीभोवतीने आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे ते. आणि मग आध्यात्मिक आपण ज्याला म्हणतो, जिथे
शरीर आणि मनाचं आत्म्याच्या अनुषंगाने होणारं अध्ययन, याला अध्यात्म म्हणतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शरीर आणि मनाचं म्हणजे मनाचंच थोडक्यात अध्यात्माच्या आत्म्याच्या अनुषंगाने होणारं जे अध्ययन आहे त्याला आधी आत्मनाम अध्यात्म असं म्हणतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं मग मनाचा आहार हे करत असताना मनावर संस्कार होतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण जी गमवतो तो असतो निष्पापपणा. आपण त्याच्याकडे जायला नको खूप आणखीन त्या विषयामध्ये वेगळं. परंतु आता अनावश्यक आणि अति आहार घेऊ नये ही जाणीव प्राण्यांच्या मध्ये पण असते. आपल्याला तुम्ही बघितलं तर 7, 7:15, 7:30 नंतर तुम्ही एखाद्या म्हशीला गवत तिचं होतं, ती उपाशी असली 2 दिवस तरी त्याला ते तोंड लावत नाही संध्याकाळी. आपण ब्रेड, ऑमलेट वगैरे बाकीच्या काही गोष्टी म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी ज्या व्हॅल्यू त्यात नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु आपण खात राहतो. जनावर जात्याच त्याला तोंड लावत नाही. फूड व्हॅल्यू नसलेल्या घटक गोष्टी त्या खात नाही. तशाच पद्धतीने मनाचा कोणता आहार नसावा हे आपल्याला निसर्गतः माहीत आहे. आपल्या चित्तामधून, पूर्वसंचितामधून, आपल्या स्मरणामधून हे आपल्याला खरं सांगायचं तर शिकवलं गेलेलं आहे. कुणीच जन्मता विडी काढी सिगरेट ओढत नसतो, नंतर शिकतात. ॲक्वायर्ड आहे हे सगळं. अशाच पद्धतीने अनेक गोष्टी मनाने आपल्या या अशा पत्करलेल्या असतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं माणसामध्ये ही जाणीव असते का अशा पद्धतीची, हा एक प्रश्नचिन्ह देऊन आपण त्याचा शांतपणे सगळ्यांनी विचार करावा की आपल्याला ज्या गोष्टींची जाणीव आहे, आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहे, त्या गोष्टी आपण मनपूर्वक फॉलो का नाही करत. सगळे करतात म्हणून आपण करतो असं होतं का? पण माणसामध्ये ही जाणीव आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. बेसिक इन्स्टिंक्ट आहे त्या प्राण्यांमध्ये सुद्धा असतात. आहार निद्रा भय मैथुनानी चर्वाणी समानी नरानाम पशुना एको अधिको ज्ञानम ज्ञानविहीन पशुतुल्य. एक ज्ञान ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मध्ये ज्यादा आहे ती सगळ्यांमध्ये कळत सगळं असतं, वळत काही नसतं, हा विषय होतो. मग असं होत असताना नेमकं करावं काय? अनावश्यक आणि निरुपयोगी संस्कार टाळण्यासाठी सुरुवातीला पहा सांगितलेली क्रिया, विशेषतः त्यापैकी अवलोकनाचा जो भाग आहे, मी तुम्हाला जे श्वासाचं अवलोकन, श्वास प्रेक्षा म्हणतो आम्ही त्याला योगशास्त्रामध्ये. अनेक प्रकारच्या प्रेक्षा असतात, विचार प्रेक्षा असते, खूप सुंदर विषय आहे. विचारांमध्ये हस्तक्षेप न करता विचारांकडे फक्त पाहत राहणं, त्याच्यावर आरूढ होणं. एखाद्या आकाशामध्ये ढग निर्माण होतो तो पाहणं, नासदीय सुप्तामध्येच खूप सुंदर वर्णन आहे. एखादा विचार निर्माण होतो त्याच्याकडे पाहणं, तो काही काळ अस्तित्वात राहतो तो विचार, त्याच्याकडे पाहत राहणं, आणि तो आपोआप ढग जसा विरतो आकाशामध्ये तसा तो विरून जाताना तो विचार पाहणं, त्या विचारांचा संस्कार स्वतःवर न करून घेता त्याला नष्ट होताना पाहणं, ही सुद्धा खूप सुंदर प्रेक्षा आहे. आणि त्याच ठिकाणी सावध राहायला लागतं. विचारांचा हा विषय, तसा मनाचा विचार हा एकच आहार नाही. आपण पाहिलं तर अनंत आहारी आहे मन. अनेक गोष्टी त्या आत घेत असतात, शरीर आत घेत असतं आपल्या. तर या ठिकाणी मग आपण आपलं मेडिकल याच्यामध्येच आपण म्हणतो की स्क्रीनिंग इज द बेस्ट मेडिसिन. काय झालंय हे कळतं आपल्याला तर आपोआप आपण बरे व्हायला लागतो. आपण आपला आपोआप प्रवास हा बरं होण्याकडे व्हायला लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून किमान रोज 20 मिनिटं मगाशी सांगितलं तसं सुखासनामध्ये बसून, खूप सोपा उपाय आहे. मनावरती हा आहाराचा जो परिणाम होतो, आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे आदिदैविक आपल्याला बऱ्याच जणांना माहित असेल. आदिदैविक मी मगाशी जे सांगितलं त्या पद्धतीने ही केंद्र आपल्या मेंदूमध्येच असतात. ही कॉर्टेक्स झालेली असतात आपल्याकडे सगळे तयार. आपण ज्या ज्या गोष्टींचं हे करत असतो की मला भीत्यामागे म्हणतो ब्रह्मराक्षस, त्याचंही केंद्र तयार झालेलं असतं. आपल्याच आपण कोशामध्ये राहून आपल्या मध्ये अनेक समस्या आपण निर्माण करून ठेवलेल्या असतात त्या असोसिएशन कॉर्टेक्सच्या माध्यमातून. आणि त्याला मंत्र मननानंतरायती ती मंत्र हा असं म्हटलेलं आहे, त्याचे उपाय सांगितलेले आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. मग मनन केल्यामुळं त्या कॉर्टेक्सला दुसरा कॉर्टेक्स तयार झाला. अर्थात मंत्रांची शक्ती मोठी आहे, ज्यांना हे कळतं त्यांना कळतं. सायन्स ह्याच्या मागे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मंत्र म्हटल्यामुळे कोणी आधी भस्मसात होणार किंवा काय नाही, पण तुमच्या मेंदूमध्ये केंद्र निश्चित निर्माण होईल तुम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर, हे लक्षात घ्या. आणि मग मागचे जे संस्कार आहेत जे अनावश्यक आहेत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. अशा सगळ्या ह्या गोष्टी इथे आपल्याला लक्षात येतात. या ठिकाणी आपण शेवटच्या भागाकडे जात आहोत. आध्यात्मिक परिणाम ह्याचे मग हे तुम्ही जर केलं ध्यान, त्याला ध्यान म्हणतात. स्वतःकडे व्यवस्थित फक्त पाहिलं, स्वतःकडे डोळे मिटून 20 मिनिटं मगाशी सांगितलं तसं सुखासनामध्ये बसून पाठीचा कणा ताठ करून, पाठीचा कणा तुम्ही बघा आडव्या मेंदूचे असतात सगळे प्राणी, सगळ्यांचे स्पाईन आडवे आहेत.
खरं ना? सगळ्यांचे स्पाईन आडवे आहेत, माणसाचा फक्त उभा असतो. आपल्याला ही देवाने दिलेली ही कॉस्मिक एनर्जी, हे मेंदूतून आपल्याला ग्रहण करण्याची दिलेली सेरेब्रल कॅपॅसिटी, ही खूप मोठी कॅपॅसिटी आहे. आपण तिचा उपयोग केला पाहिजे. शांतपणाने या ध्यानात जर निघून जाल तुम्ही, सगळ्या प्रेक्षा करत 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 मन ज्यावेळेला अचिंत्य होईल, कुठेतरी त्या अमेझॉनच्या जंगलामध्ये फुलपाखराने पंख फडफडले तरी तुम्हाला इथे त्याची जाणीव होईल. इतकी हरता देह भान विश्वभान आले. ज्यावेळेला हे देह भान, मनाचं आणि याचं भान जाईल, विश्वाचं भान येईल, त्याच्या विश्वातल्या तुमच्या जाणीवा, तितकी कपॅसिटी ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये इतक्या वर्षाच्या तुमच्या पूर्वजांच्या साधनेतून ऑलरेडी आलेली आहे. इतकं छान मन आणि शरीर आपल्याला मिळाले. ह्या प्रकारे हे ध्यानधारणेकडे आपण वळलो तर आपल्या लक्षात येईल की काय 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 आहार आणि काय 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 गोंधळ केलेला आहे. पर्सनॅलिटी कशी बिघडलेली आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे बघा कसं असतं. गुलाबाचं एक हे काढायचं, इकडचा गुलाब तिकडे लावायचा, ते वडाला ते तार लावून बोन्साय करायचं, एवढंसं झाड होतं. अरे वड त्याला फुलू दे ना. आपण अशा पद्धतीने स्वतःच्या भोवतीने गुंडाळलेले तारा असतील तर त्या लक्षात येते. आपण दुसरं कुठलं तरी कलम, मला मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज सारखं जगायचं आहे. कसं जगता येईल? एकतर त्यांच्यासारखं जगणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, मला माझं आयुष्य आहे ना जगण्यासाठी. आपल्याला आपल्या आयुष्यावर फोकस करता येईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वतःची जाणीव होण्यासाठी मोठी गोष्ट कोणती नाही. आणि त्यानंतर मग त्याचे अधिभौतिक परिणाम आपल्याला दिसायला लागतील. एक तर शारीरिक स्वास्थ्य आहे, मनशांती आहे, समाजामध्ये आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा सौहार्दपूर्ण वातावरण तयार होईल. लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण मग सृष्टीचं पण संरक्षण करायला लागू. या पद्धतीने अधिभौतिक आपल्या भोवताल जो आहे, आपला परिसर आहे, आपल्याबरोबर असणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आपल्या असलेलं नातं जे आहे ते सुदृढ होईल, आपलं ते चांगलं होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी म्हटलं त्या पद्धतीने अधिदैविक परिणाम काय आहेत? ते दैवी संतुलन ज्याला मी मगाशी म्हटलं, ते कर्मशुद्धी ज्याला म्हटलं ती, आणि ऋतांचा समन्वय. म्हणजे आपल्या हृदय हा शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की जे आपल्यामध्ये जे सातत्याने ज्या पद्धतीने निर्मिती होत असते त्या निर्मितीचा योग्य अयोग्य निवड करून त्याचं सगळ्याचा समतोल होणं आणि मग दैवी कृपा होणं हे अधिदैविक. दैवी कृपामध्ये पितरांचं पण विषयाला मगाशी आपले जे देवता आपण लक्ष्मीपासून शौर्यासाठी हनुमंतापासून अनेक देवतांना आपण जे मानत असतो, या देवतांचा संपूर्ण त्याच्यामध्ये समतोल निर्माण होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की देवतांचा समतोल होण्याची काय गरज आहे? एरवी तुमच्या आयुष्यामध्ये हे तुम्ही करत असता, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या डॉक्टर म्हणून तुम्ही आता ज्या ओध घेतलेले असतात किंवा ज्या पद्धत एक त्या पद्धतीने एक रिलिजन म्हणूनच आपण हे जगत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या पेशामध्ये. आणि आपण जे जे गुरुस्थानी मांडलेले त्यातले लोक असतात त्यांच्यासारखं बनण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतो. त्याची केंद्र निर्माण झालेली असतात, ती सुदृढ होतात हे निश्चितपणे सांगतो. स्वतःला लक्ष आपण स्वतःकडे दिल्यानंतर 20 मिनिटं रोज, फार वेळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे संस्कार आहेत त्यांची शुद्धी होईल. शुद्धीचा अर्थ लक्षात घ्या, त्याचं मूळ स्वरूपात येणं. पाण्यामध्ये तुम्ही लिंबू पिळलात, साखर टाकली किंवा त्याच्यानंतर मीठ टाकलं की त्याचं सरबत होतं, ते लागायला चांगलं लागतं, पण ते पाणी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. मूळ स्वरूपात ते पाहता येणं हा चेतनाशुद्धीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि मगाशी म्हटलं त्या पद्धतीने आत्मबोध म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. या सगळ्या कॉस्मॉसमध्ये मी नेमका काय म्हणून अस्तित्वात आहे ह्याची जाणीव ही अत्यंत महत्त्वाची. आणि मग त्या सगळ्याशी आपल्याला एकत्व जे आहे तो विषय आपल्याला लक्षात येईल. आणि मग मोक्षमार्गाच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं मगाशी. खाली व्यक्ती, समाज, सृष्टी, निसर्ग आणि समस्त विश्व हे विषय दिलेले आहेत. मग त्याला जे मूळ आपण आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये जो विषय बोलायला जातो तो विषय असा आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म आपल्याला सगळ्यांना समस्त विश्वासाठी विश्वधर्म म्हणून तो पाळायचा आहे. विश्वाची काळजी घ्यायची आहे. विश्वाची आपल्याला जे नातं आहे त्यातून जी कर्तव्य आपल्याला विश्वाच्या ह्याच्यामध्ये निर्माण झालेली आहेत ती सगळी कर्तव्य पाळण्यासाठी धर्म आहे. लक्षात घ्या. अर्थ जो आहे तो आता आज आपण शाश्वत मूल्यांबद्दल बोलतो, शाश्वत विकासाबद्दल बोलतो, आपण जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोलतो. तो अर्थ जो आहे तो सगळा त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सृष्टीच्या कामासाठी लागला पाहिजे. क्रम उलटा हे लक्षात घेतलं पाहिजे.
काम जो आहे तो समाजासाठी, समाजाच्या निर्मितीसाठी, प्रजोत्पादनासाठी, चांगली पिढी निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कामना, ज्या सुकामना आहेत त्या जागा करण्यासाठी, संस्कार तो जागा करण्यासाठी, तो समाजासाठी असलेला काम आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहे तो व्यक्तीसाठी आहे. या सर्व मागच्या पूर्वसंचितातून मुक्त होण्याचा, निष्पाप त्या मनाचा कोंडमारा झाला, नाचल्या हवेला वारा फितूर झाला. माझे म्हणून आले ते किती एक नेक, बोचविले काटे मम हृदयी अनेक. संस्कार माझे म्हणून आले, मला वाटतं विचार माझे म्हणून आले, मम हृदयी अनेक, अनेक काटे हृदयाला बरे. म्हणजे कशात मी पाहू आईने विटाळलेले, माझ्या रूपास खोटे ते स्पर्श जाळलेले. राखा वयास जीणे हे शाप वागवावे, निर्मळपण माझे सांगा कसे जपावे. निर्मळपण माझे सांगा कसे जपावे. या ठिकाणी ते निर्मळपण जपण्यासाठी मन उणे होणं हा आत्मपरिचयाचा मार्ग आहे. मग अशी मी सांगितलं की जीवन ह्या मनाचं अचिंत्य होणं हा विषय तुम्ही दत्तांची आरती बऱ्याच जणांनी ऐकली असेल. त्या आरतीमध्ये म्हणतात, दत्त दत्त ऐसे लागिले ध्यान, हरपले मन झाले उन. उन म्हणजे उणे, शून्य. मन हरपलं, ते उणे झालं, मनाने त्याचं काम करायचं बंद केलं, ते त्या दत्तामध्ये सहभागी झालं, त्या देवतेमध्ये सहभागी झालं, तुमची जी इष्ट देवता आहे त्या पूर्वजामध्ये सहभागी झालं, तुमच्या आत्मतत्वामध्ये ते विलीन झालं. मनाने आपलं काम करायचं बंद केलं तर दत्तात्रयाचं दर्शन होतं, त्या आत्मतत्वाचं दर्शन होतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे. प्रवास या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. प्र हा शब्द सूक्ष्मतेचा वाचक आहे. तुम्ही इथे उपस्थित आहात, आपण सगळेच प्रवासी आहोत या जगण्यामध्ये. तुम्हाला सगळ्यांनाच त्या सूक्ष्म पद्धतीने स्वतःची जाणीव, स्वतःबद्दल, स्वतः मी काय आहे, मी कोण आहे याची जाणीव तुमच्या सोबत असताना तुम्हाला सगळ्यांना जगता यावं. त्या ज्ञानासह जगणं, सूक्ष्मतेने जगणं म्हणजे प्रवास आहे. सूक्ष्मतेने इथे राहणं म्हणजे वास करणं आहे, हे लक्षात घ्यावं. आणि तशा प्रकारचे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुमचा प्रवास सगळ्यांचा सुखाचा हो. धन्यवाद. सर्वांनी जर घाटगे साहेबांचं ऐकलं, सगळे हॉस्पिटल बंद पडते, 100% हॉस्पिटल बंद पडते. आणि त्यांनी जे सांगितलं ते मूलमंत्र आहेच. पण आजारी का पडतो त्याची कारणं सगळ्यांना माहीत असतात, फक्त ते कारण समजून त्याचं उत्तर शोधण्याकडे मार्ग जर असेल तर घाटगे साहेबांनी थोडक्यात आज सांगितलेलं आहे. The session is open for question answers if any. कोणाच काय प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. कोणाला काय विचारत असेल तर सेशन ओपन विषय तसा बऱ्यापैकी सगळ्यांनी कव्हर केलेला आहे. तर कोणी काही विचारत असेल तर युअर सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन्स. आपण डॉक्टर मंडळी आहोत, खरंच पेशंटला इतका आपण जगवत असतो, व्यथा कमी करत असतो, जीवाचा आटापिटा करून सगळं ट्रीटमेंट देत असतो, तरी सुद्धा पेशंट आपल्यावर चिडतात, कधी कधी कोर्ट केसेस करतात, लिटिगेशन करतात, वकील सर माझ्या शेजारीच आहेत. त्याने अध्यात्मावर सांगितलं, हे खरंच चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे पण आहे, आपल्याकडे आपण हे साधू संत महामुनी यांच्याकडे एवढी गर्दी असते, यांच्याकडे पण एवढे जात असतात. इव्हन काही प्रॉब्लेम असू देत, आरोग्याचे असू दे, मुलं न होणं असू दे, काही असू दे, पण ह्यांच्याकडे एवढी गर्दी का असते तर याच्या पाठीमागे एक कारण आहे. हे साधू संत मुनी जे असतात ते चिडत का नाही? बऱ्याच वेळा आपण पेशंटला सगळं जे करायचं ते करतो,
पण केवळ एखादा शब्द इकडे तिकडे टाकतो आणि चिडतो आणि त्याचं मग ते लिटिगेशन आणि सगळे प्रॉब्लेम तयार होऊन बसतात. तर हे साधू आता आपल्याकडे सायन्सनं सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं मन किती महत्त्वाचं आहे. ज्ञान आहे सगळ्यांच्याकडे, पण मन हे फार महत्त्वाचं आहे. मन कुठे आहे आपल्याला माहिती नाही. आपण म्हणतो ते लिव्हरमध्ये आहे, हार्टमध्ये आहे, काय ब्रेनमध्ये आहे. पण मनाचं जे स्पीड असतं ते म्हटलं क्षणात आपल्याला त्यांनी सांगितलं, रामदास स्वामींचंही सांगितलं, मन करा रे प्रसन्न. तेच सगळं सिद्धीचं कारण. पेशंट खुश झाला ते सगळं काही टिकून जातं. खरं पेशंट समाधानी व्हायला पाहिजे. म्हणून आपल्या मेंदूमध्ये सुद्धा सबस्टेन्शन नागराने आम्हाला भाग असतो. तो भाग जो असतो तर जर खरंच आपण जास्त काम नाही केलं किंवा जास्त शांत राहिलो, हे पंचमहाभूत सांगितले त्यांनी, मन मोह लोक मत्सर वगैरे ह्या गोष्टी जे साधू संत असतात ते योग करतात, ध्यानधारणा करतात, साधना करतात. त्याच्यामुळे त्यांचा भाग असतो तो अट्रोपिड होतो, अट्रोपिड झिजून जातो. त्याच्यामुळे ते चिडत नाही. त्यामुळे ध्यान धारणा हे सत्संग योग आता जे त्यांनी अध्यात्म सांगितले ते त्या गोष्टीचं अनुकरण आपण करावं. मला वाटतं काही थोडी लोकांनी आपल्या ज्या शंका असतील, डॉक्टर मंडळी आहेत तर त्या शंकाचं निरसन करतील, तर त्यांच्यासाठी आपल्या शंका आपण विचार प्रश्न माझ्याकडनं आहे, मन आणि श्वास यांच्या दोघांचा संबंध काय आहे आणि तुम्ही तुमच्या कोर्टमध्ये चिडला काय करता मन शांत करायला? सुदैवाने कोर्टात कधी चिडलेलो नाही मी आजपर्यंत. पण मन आणि श्वासाचा जो संबंध आहे ते मनाच्या कार्याचा मगाशी आपण जो अभ्यास केला तिथे आपल्या सहज लक्षात येईल. जसं जसं मनाचं काम थांबत जातं किंवा ते जसं जसं त्याचा विचाराचा जो संपूर्ण तो प्रवाह आहे थांबत आपल्या लक्षात येईल की श्वास सुद्धा खाली खाली येत राहतो. थेट संबंध आहे हे आपल्याला माहिती असू दे. ज्यावेळेला ध्यान वगैरे करतो आपण त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात येते की मनाचं काम जसं कमी होईल तसं श्वास सुद्धा आपला अलगद व्हायला लागतो, खूप अलगद व्हायला लागतो. जी नाही, असं म्हटलं जातं की उंदीर फक्त 2 वेळा श्वास घेतात, कासव मिनिटाला 1च वेळा श्वास घेतात. त्यांचं आयुष्य 100 वर्ष 200 वर्ष असतं. आपल्याकडे VV2 मॅक्स म्हणजे ऑक्सिजन कंझम्पशन ऑफ द सेल त्या टेस्ट होत नाहीत आपल्याकडे, त्या लॉंजिव्हिटीवर अवलंबून आहेत. तर प्राणायामाचं खरंच महत्त्व आहे. त्याच्यामध्ये सरांनी थोडं आपल्याला हे केलं तर ते आपल्याला बेनिफिट आहे. मुळात प्राणायाम हा व्यायाम नव्हे हे आपण समजून घेतो. श्वासाचं नियोजन प्राणायामाचे अनंत प्रकार आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पतंजलीनीच ज्यावेळेला म्हणजे आपल्या लक्षात येईल की योग प्रदीपिका, बऱ्याच जणांना योग माहिती आहे पण त्याची जी 8 अंग ती सगळं माहीत नाहीत. आसनांची संख्या जेवढी जीवांची संख्या आहे 84 लक्ष तेवढी सांगितलेली आहे. तशी प्राणायामाची पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आता जसं कुर्म हे आहे तसं श्वास घेण्याची पद्धत आहे. अनेक असं ऐकण्यात आहे, हे मी कधी कुणाला पाहिलेलं नाही की ते वर्षातून एकदा श्वास घेतात साधू संत. परंतु माणसाला हे असं शक्य आहे का आपल्या सर्वसामान्य आयुष्य जगणार आहे ते किमान आपण प्राणायाम करत असताना काही त्यातले जे काही मुख्य प्रकार आपल्याला आणि यूट्यूबवरती इतकं आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आपल्याला सुटेबल एखादा दुसरा तिसरा असं काही प्राणायाम आपण निवडावा. आणि मगाशी सांगितलं तसं ते सुखासनात बसून सुद्धा पद्मासनातच बसायला पाहिजे किंवा अर्ध पद्मासनातच बसायला पाहिजे, वज्रासनातच बसायला पाहिजे असं नाही. विशेषतः वज्रासनात बसलं तर श्वास थोडा खोल होतो, हा एक त्याचा काही परिणाम आहे. पण आसन आणखीन प्राणायाम ह्या 2 गोष्टींचा अभ्यास करायला हरकत नाही. अष्टांग योग हा खूप मोठा विषय आहे. प्राणायामाबद्दल बोलायचं तर प्राणायाम करायला हरकत नाही. परंतु मी ध्यान करा शेवटचा जो भाग आहे त्यातला अष्टांग योगामध्ये ज्यावेळेला आपण यम नियम आसन प्राणायाम म्हणतो त्याच्यानंतर पुढचे 4 भाग येतात हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्याहारमध्ये आहार आपण शिकलो तर प्रत्याहार सांगतात त्याच्यामध्ये की आहारातून त्या बाहेर पडायचं आहे, हे नाही करायचं. अशा पद्धतीने आपलं ध्यान तिथून बाजूला घेऊन दुसरीकडे ध्यान लावणं, मग धारणा, मग समाधी, हे उरलेले 4 अंग राहतात. तर त्यांचा विशेषतः प्रवेश करण्यासाठी ध्यान हे अत्यंत उपयोगी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्राणायामाची गरज आहेच असं नाही, परंतु प्राणायामामुळे ध्यान जास्त चांगलं होतं म्हणून ते 8च्या 8 अंगांचा अभ्यास करायला सांगतात. त्या एक अंग त्यातलं ते आहे प्राणायाम.
पण मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं ते ध्यान तुम्ही करायला हरकत नाही. सगळ्यांनी श्वास प्रेक्षा मंडपामध्ये अनेक प्रकारच्या प्रेक्षा आहेत, पण श्वास प्रेक्षेने तुम्हाला खूप जास्त लाभ आणि लवकर लाभ होईल हे मी तुम्हाला सांगतो. हे करायला हरकत नाही. आणि कुणाचा काही प्रश्न? आहारामध्ये नॉनव्हेज बद्दल थोडीशी माहिती करावी, घ्यावे नाही घ्यावे, दारूबद्दल. आता तुम्ही म्हणजे आता मगाशी जो सुरुवात झाली त्याचा एक तर मुळात आपली रचना बघितली तर मी तुम्हाला मेडिकल सायन्स शिकवावं अशी गरज नाही, परंतु आपण म्हणजे सर्वभक्षी आहोत मनुष्य म्हणून. आपल्याकडे सुळे पण आहेत आणि दळण करण्यासाठी जे शाकाहारी प्राण्यांचा आपल्या दाढा पण आहे. मला वाटतं माझं उत्तर मी दिलेलं आहे. दोन्ही खायला हरकत नाही ना, आपल्याला निसर्गानेच तसं बनवलेलं आहे. आणि आता जसं सिगरेटचं तसं अल्कोहोलचं पण आहे, ॲक्वार्ड आहे. कुणी कुठे काही कुणाला स्वस्त आहे ते त्याचं तरी पाहावं, काही अडचण काही नाही. परंतु त्याचं एक मी मगाशी बोलत असताना सांगितलं की संस्कार होतो ती गरज व्हायला नको, हे लक्षात घेतलं पाहिजे. सोशली तुम्ही काही गोष्टी करत असता आणि मग गरज म्हणून इकडनंही संध्याकाळी मला 90 लागतेच वगैरे असं व्हायला लागलं. दारू पिता तिथेपर्यंत ठीक आहे, दारू ज्या वेळेला तुम्हाला प्यायला लागते तर थांबण्याची वेळ आहे. आता माझ्या घरामध्ये माझे लष्करामध्ये असलेले जास्त सगळे होते, तर माझे आजोबा नेहमी सांगायचे. आणि माझा एक मित्र इथे बसलेला आहे मेजर संजय शिंदे, ते घेत नाहीत पण ते शिकवतात मात्र कशी घ्यायची. तर त्या हातामध्ये पेला असताना उभा राहूनच घ्यायची, बसून दारू कधी प्यायची नाही. ज्या वेळेला तुमचे पाय हलायला लागतील त्यावेळेला तो भरलेला ग्लास बाजूला ठेवायचा आणि त्यातनं बाजूला लावायचं. तर आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक मी वाक्य सांगतो तुम्हाला, व्यसन असं पाहिजे की ते ये म्हटलं की आलं पाहिजे, जा म्हटलं की गेलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो वगैरे साहेबांनी फारच विषय वेगळ्या स्वरूपात पण सोपा भाषेत मांडला, त्याबद्दल मी वगैरे साहेबांचं केबीतर्फे हार्दिक आभार मानतो. आजचा खाली तसं मी घोषित करतो, सर्वांनी खाली सात्विक जेवणाचा आनंद घेऊन घरी जायचं आहे. धन्यवाद.